मित्रांनो, हे ऐकून तुमची उत्सुकता ताणली जाईल की जे एक फूल 1867 साली आपल्या देशात पाहिल्याचं नोंदवण्यात आलं, तेच फूल 158 वर्षांनी 158 158 इयर्स एवढ्या कालावधीनंतर पुन्हा आपल्या देशात दिसून आलेलं आहे. आपल्या देशात वनस्पती शास्त्रज्ञ किंवा पशुशास्त्रज्ञ किंवा पशुविज्ञानामध्ये काम करणारे संशोधक, फळे, फुले, झाडे, लता, तरू, वेली याच्यामध्ये काम करणारे शास्त्रज्ञ हे निरंतर संशोधन, शोधकार्य याला वाहून घेतलेले असतात. परंतु शोध आणि संशोधन हे फक्त प्रयोगशाळेत बसून करायचं नसतं, तर ते निसर्गामध्ये, जंगलांमध्ये, वनांमध्ये, डोंगर रांगांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये सगळीकडे फिरून करायचं असतं. आपल्याला फक्त नॅशनल जिओग्राफिक चॅनल, त्याच्यानंतर वाईल्ड ॲनिमल चॅनल किंवा इतर काही जे चॅनल आहेत ते पाहून निसर्ग, पशुपक्षी, प्राणी, झाडं, वनस्पती, जंगल, सफारी, आदिवासी लोक, त्यांचं खानपान आणि जंगलामधील साहस हे सगळं पाहायला आवडतं. परंतु त्याच्यामागे अनेक लोकांचे कष्ट असतात. अनेक लोक आपल्या जीवावर उदार होऊन अशा काही गोष्टींचा शोध घेत असतात आणि ते कॅमेरामध्ये बद्ध करून आपल्यासाठी विविध चॅनलवरून प्रसारित करत असतात. तसेच निसर्गात अनेक संशोधक हिंडत असतात आणि ते जे टिपून ठेवलेलं आहे, जे पुस्तकांमध्ये आहे, जे एन्सायक्लोपीडियामध्ये आहे, जे संशोधनपर ग्रंथात आहे, जे शोधनिबंधात आहे, जे डायरीमध्ये आहे, ते शोधण्याचा, आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा आणि जगाला ते पुन्हा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असे प्रयत्न करण्यासाठी अनवट वाटेवर चालावं लागतं. अनवट वाट म्हणजे रुळलेली, मळलेली, लोक वापरत असलेली जुनी वाट नव्हे, आपली आपण तयार केलेली, त्या वाटेवर चालताना येणारे धोके, येणारी संकट, येणाऱ्या आपत्ती यांना तोंड देण्याची तयारी असणारे लोकच अनवट वाटेवर चालतात. तर अशा अनवट वाटेवर चालणाऱ्या लोकांनी, ज्यांचं नाव आहे डॉक्टर सुधांशू शेखर, डॉक्टर सुधांशू शेखर डॉश, डॉक्टर सुभाजित लाहोटी, मोनालिसा दास यांनी हे जे 158 वर्षांनी फूल शोधून काढलेलं आहे, त्याचं नाव काय आहे? पर्पल ब्ल्यू अल्पाईन फ्लॉवर. पर्पल ब्लू अल्पाईन फ्लॉवर. आता पर्पल म्हणजे जांभळा, ब्ल्यू म्हणजे निळा आणि अल्पाईन जातीचं हे फूल आहे. हे फूल आपल्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी ज्यांची नावं मी आत्ताच तुम्हाला सांगितली, डॉक्टर सुधांशू शेखर दास, कदाचित ते डॉक्टर सुधांशू शेखर दास असंही असेल, परंतु ते लिहिताना प्रत्यक्षात असं लिहिलेलं आहे, डॉक्टर सुभाजित लाहिरी, मोनालिसा राव यांनी हे फूल अरुणाचल प्रदेश या आपल्या भारतातील ईशान्य पूर्वेकडील राज्यातून तिथे जी चुना व्हॅली, म्हणजे चुना खोरं, आपण जसं गोदावरीचं खोरं म्हणतो, नर्मदेचं खोरं म्हणतो, त्याला व्हॅली, चुना व्हॅली म्हणजे जंगलाचं एक खोरं, त्या अरुणाचल
राज्यातील तवांग जिल्ह्यातील चुना खोऱ्यामध्ये हे फूल त्यांना आढळून आलेलं आहे. आता हे फूल 1867 मध्ये सिक्कीम म्हणजे ईशान्य पूर्वेकडीलच एका राज्यात शास्त्रज्ञ असलेल्या सर जोसेफ डाल्टन हुकर यांनी शोधलं होतं आणि गोळा केलं होतं ते फूल. ते दुर्मिळ फूल आहे असं त्यावेळेस त्यांनी नमूद केलं होतं आणि बरोबर 158 वर्षांनी हे फूल डॉक्टर सुधांशु शेखर दास, डॉक्टर सुभाजित लाहिरी आणि मोनालिसा राव यांनी शोधून काढलेलं आहे. या फुलाचं संपूर्ण नाव अल्पाईन स्पॅशीज सायनॅन्थस हुकेरी असं आहे. हे C.B. क्लार्क ह्या जातीमध्ये नमूद होणारं असं फूल आहे. आता हे फूल डेलिकेट बेल फ्लॉवर, अत्यंत नाजूक, अत्यंत डेलिकेट, संवेदनशील असं म्हटलं तरी चालेल असं बेल फ्लॉवर आहे. आता अल्पाईनच्या 3 जाती आहेत. कुठल्या? अल्पाईन अस्टर, अल्पाईन कोलंबाईन आणि सायबेरियन बेल फ्लॉवर अशा ह्या अल्पाईनच्या 3 वेगळ्या जाती आहेत. त्याच्यातलं हे अल्पाईन स्पॅशीज सायनॅन्थस हुकेरी असं ह्या फुलाचं वनस्पती शास्त्रातील नाव आहे. त्यामुळे त्यावेळेसचे शास्त्रज्ञ त्यावेळेसच्या बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया नसेल, बॉटॅनिकल सर्वे ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट असेल, त्याच्या सर जोसेफ डाल्टन हुकर यांनी 1867 मध्ये शोधलं आणि आपल्या बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया भारताच्या या शास्त्रज्ञांनी सन 2026 मध्ये शोधून काढलेलं आहे. हे फूल ईस्टर्न हिमालयाज म्हणजे पूर्वेकडील हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये 3600 मीटर उंचीवर आढळतं. 3600 मीटर म्हणजे किती फूट झाले? 1 फूट म्हणजे 3 फूट म्हणजे 1 मीटर धरलं तरी जवळपास 19,000 फूट उंचीवर हे फूल आढळून येतं. ते फूल आत्ता आपल्याला अरुणाचल प्रदेश येथे आढळलेला आहे आणि हा अत्यंत वेगळा दुर्मिळ असा योगायोग आहे. ते फूल थंबनेलमध्ये मी त्याचा फोटो जोडलेला आहे. तुम्ही ते फूल पहा. आपलं फूल आपल्या देशामध्ये म्हणजे जवळपास 1858 मध्ये 1867 मध्ये आढळलं, 2026 मध्ये आढळलं. असं दुर्मिळ फूल तुम्ही थंबनेल पाहूनच समाधान माना. मी पण तसंच मानलंय. पण आपला भारत जैवविविधता, वनस्पती विविधता, प्राणी विविधता, नद्या खोऱ्यांची विपुलता ह्या सगळ्यांनी किती समृद्ध होता आणि इंग्रजांनी 150 वर्ष राज्य करून या देशामधल्या या काही ज्या समृद्ध अशा नैसर्गिक घटक आहेत त्यांची नोंद टिपून ठेवलेली आहे, जी नोंद आपल्याला आजही कामी येत आहे. तेव्हा त्यांच्या त्यावेळेच्या कामाला 1867 कामाला आणि आपल्या शास्त्रज्ञांनी 2026 मध्ये केलेल्या कामाला नमस्कार करूया. त्यांना धन्यवाद देऊया की तुम्ही एवढ्या उच्च प्रतीचं संशोधन करत आहात आणि हे संशोधनामुळे आमची मान अभिमानाने गर्वाने ताठ झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यावेळेच्या शास्त्रज्ञांना त्यांचं नाव आहे सर जोसेफ डाल्टन हुकर आणि यावेळेच्या शास्त्रज्ञांना आपण धन्यवाद देऊया, अभिनंदन करूया. आणि ह्या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. या फुलाबद्दल तुम्हाला माहिती होतं का? तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा. तुम्हाला ह्या संशोधनाबद्दल काय वाटतं तेही मला जरूर कळवा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ, मी जे म्हणलं अनवट वाट, या वाटेवरचे व्हिडिओ पाहत राहा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक शेअर करा, माझे रील पाहत जा, ते लाईक शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.